नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि रवा घालून खमंग खुसखुशीत मसालेदार पुरी. सर्वात आधी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे मी. हा एका वाटीने मोजून घेतलेला आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते गरम केलेलं पाणी आपण रव्यामध्ये घालू. आता हे पाणी रव्यामध्ये मिक्स करून आपल्याला रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे. रवा आपला एक 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये व्यवस्थित फुगेल आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आपण परफेक्ट वाटीने प्रमाण घेणार आहोत या पुरीचं सगळं. आपला रवा फुगलेला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित. आता हा रवा आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. ज्या वाटीने रवा आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी किसलेला बटाटा देखील घेतलेला आहे. बटाटे मी उकडून किसून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मी बटाटा मोजून घेतलेला आहे. बरोबर 1 वाटी मी बटाटा त्यामध्ये घालत आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर कापलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी. यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत, ते आपल्या आवडीप्रमाणे घाला. मी थोडंसं चिली फ्लेक्स घेतला 1 मोठा चम्मच. त्यानंतर ओवा घेतलेला आहे 1 चम्मच. मी हातावर चुळून ओवा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर बडीशोप घेतलेली 1 चम्मच. ती मी थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घालते आहे. कुटल्याने बडीशोपचा थोडासा फ्लेवर जास्त उतरतो. त्यानंतर मी गरम मसाला घातलेला आहे 1 चम्मच. कस्तुरी मेथी घेते आहे. हातावर आपण चोळून कस्तुरी मेथी घालून घेऊ. आता आपण थोडीशी हळद घालणार आहोत. यामध्ये रंग येण्यासाठी हळदीचा वापर करायचा आहे. पुरीला छान रंग येतो. थोडीशी हळद. त्यानंतर लाल मिरची पावडर घालतो आहे आपण. यामध्ये आपण हिरवी मिरचीचाही वापर करणार आहोत. थोडीशी लाल पावडर टाकली की त्याला रंग पण छान येतो. थोडीशी जिरे घालून घेते. मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर. ते मी यामध्ये घालून घेते. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. मीठ घातल्याच्या नंतर थोडासा हिंग घालून घेऊ आपण. आणि हे सगळं जे आपलं रवा, बटाटा आणि सगळे मसाले येतं हे आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊ, मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले पण व्यवस्थित मिक्स होत आहेत आणि बटाटा पण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहोत. तर गव्हाचं पीठ आपण ज्या वाटीने रवा आणि बटाटा पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित घट्ट असा गोळा मळायचा आहे. आता पिठाचं असं ते प्रमाण नाही आहे, पण मला 2 वाट्या पीठ लागलेलं आहे. कारण आपला जो रवा आहे तो कितपर्यंत पाणी सोडेल किंवा कितपर्यंत पाणी ओढेल, कितपत फुगेल याच्यावर आहे. मी रवा जास्त वेळ ठेवला नव्हता त्याच्यामुळं पीठ थोडंसं जास्त लागले. तुम्हाला 1.5 वाटी लागू शकते. तर ज्याप्रमाणे आपल्याला पीठ लागेल त्या याने घालून घ्या आणि असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण लगेच पुऱ्या करायला घेतो आहे. आपल्याला पीठ भिजत ठेवायचं नाही आहे. आपण त्यात उकडून बटाटा घातलेला आहे. त्या बटाट्यांनी जर पाणी सोडलं तर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता आहे. आणि जेवढं आपण पीठ घट्ट असेल त्याच याच्यामध्ये जर पुऱ्या बनवल्या तर पुऱ्या जास्त खुसखुशीत होतात. त्यामुळं आपण बटाट्याचं पीठ मळल्या लगेच त्याला लाटण्यासाठी घेतो आहे. त्यामुळे मळण्याची मेहनत जास्त घ्या. भरपूर मळून घेतलं तर त्याला भिजत ठेवायची गरज पडत नाही. आता आपण पुरी लाटून घेतली. आपले रेग्युलर आपण जशा पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने आणि त्याच आकारामध्ये आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. अशा पुऱ्या मी लाटून घेतल्यात. तेल गरम होईपर्यंत मी पुऱ्या लाटून घेतल्यात 5-6. आता आपण तेलात पुरी सोडून घेऊ. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मगच पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची तळण्यासाठी. आणि झाऱ्याने व्यवस्थित फिरवून आपल्याला पुरी तळून घ्यायची तेलामध्ये. तुम्हाला दाखवते पुरीला रंग कसा आलाय. आणि ही पुरी गरमच खायला छान लागते, कारण गरम असताना तिचा खुसखुशीतपणा छान लागतो. याच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेणार आहोत. पुरी आपली फुगलेली देखील आहे आणि पुरीला रंग पण छान आलेला आहे. ही पुरी आपण बटाट्याची सुकी भाजी किंवा टोमॅटोची पातळ चटणी किंवा कोणत्याही भाजीसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो किंवा नुसती खायलाही छान लागते. कारण आपण यामध्ये मसाले वापरलेले आहेत, तिखट वापरलेले आहे. नुसती खायला पण छान लागते आणि कोणत्या चटणीसोबत खाल्ली किंवा सॉससोबत खाल्ली तरी पण छानच लागते ही पुरी.
अशाच नवनवीन रेसिपी बनवण्याची मला आवड आहे आणि हीच आवड घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे यूट्यूबच्या माध्यमातून. आणि तुमचा सपोर्ट पाहून खरंच मला खूप आनंद होतो. असाच सपोर्ट हवा आहे मला तुमचा. आणि माझी जर रेसिपी आवडत असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहिजे असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.